सर्वत्र जगभरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती सर्वत्र साजरी करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे चांदूर रेल्वे येथे सुद्धा बाबासाहेब यांची जयंती साजरी करण्यात येते। तर हीच आहे बाबासाहेबांची भव्य दिव्य प्रतिमा। आपण आलेलो आहे चांदूर रेल्वे नगर परिषदमध्ये। तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत। तर याच दरम्यान आपण भेटणार आहोत चांदूर रेल्वे शहराचे नगराध्यक्ष प्राध्यापक प्रियंकाताई विश्वकर्मा। तर हे आपल्यासोबत 2 शब्द बोलते। आज बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपले इतिहासातील एक महान विचारवंत आहे आणि समाज सुधारक आहे आणि त्यासोबतच त्यांनी आपले भारताचे संविधान दिलेलं आहे। म्हणजे एक असं संविधान जे आजही पूर्ण विश्वात एक वेगळी ओळख लागते आणि असं संविधान जे आपली ओळख आहे, आपली पहचान आहे आणि असं संविधान देणारे बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे। त्या जयंतीनिमित्तानं मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि हेच अपेक्षा करते की ज्या अधिकार, ज्या समानताच्या, न्यायाचा हक्क त्यांनी आम्हाला दिलेला आहे त्या आपल्यास दिलेला आहे, त्यासाठी त्यांच्या नमन करते आणि ते अधिकार आणि त्यासोबत आमचे कर्तव्य आपण पूर्णपणे पार पाडू अशी मी सर्वांना विनंती करते। जय हिंद। तर आपल्यासोबत आहे चांदूर रेल्वे नगर परिषद मुख्य अधिकारी सुप्रियाताई टवणारे। तर आज आपण यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। नमस्कार। 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्व चांदूर शहरवासियांना शुभेच्छा देते आणि समाजातील सर्व घटकांना, आम्हा स्त्रियांनाही ज्यांच्यामुळे आज स्वातंत्र्य मिळालं त्या महामानवास शतशः नमन करते। धन्यवाद। तर आपल्यासोबत आहे चांदूर रेल्वे शहराचे उपाध्यक्ष बच्चूदादा वानरे। तर हे आपल्यासोबत 2 शब्द बोलतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्व शहरवासियांना हार्दिक शुभेच्छा। आपल्या भारतीय संविधानाचे म्हणजे जगात सर्वात मोठे हस्तलिखित संविधान म्हणजे आपल्या भारताचे संविधान आहे। त्या संविधानाचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपल्या भारतामध्ये मोठ्या स्वरूपात साजरी केली जाते। त्याच प्रमाणात आपल्या चांदूर रेल्वे शहरातसुद्धा ही जयंती साजरी होत आहे आणि आमच्या चांदूर रेल्वे नगर परिषदतर्फेसुद्धा आज या जयंतीचा मोठा कार्यक्रम घेण्यात आला आहे। आमच्या चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या आवारामध्ये आम्ही गेल्या वर्षीच म्हणजे आपले महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याचा इथे पुतळा लावला आहे आणि दरवर्षी आमचा जो हा जयंतीचा कार्यक्रम आम्ही मोठ्या चांगल्या स्वरूपात आम्ही इथे घेतो। अशा या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथांग ज्ञानाचा सागर यांना माझा विनम्र अभिवादन। सोबत आहे चांदूर रेल्वे शहराचे माजी नगराध्यक्ष प्रभाकररावजी वाघसर। तर सर आपले मत व्यक्त करते। आज दिनांक 14 एप्रिल 2026 यांची जयंती आपल्या देशाचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्या भारताला 26 नोव्हेंबर 1950ला संविधान दिलेलं आहे आणि या संविधानाच्या माध्यमातून आपली लोकशाही या ठिकाणी उभी आहे आणि लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या देशाचा कारभार चालतो आहे। बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये खूप संघर्ष केला। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष व्हा हा मंत्र दिला। त्यांनी आपल्या संविधानामध्ये समता, बंधुभाव, एकता आणि स्वातंत्र्य ह्या बाबींचा उल्लेख केलेला आहे। समाजामध्ये वावरत असताना सामाजिक समता असली पाहिजे, सामाजिक न्याय असला पाहिजे, अशा प्रकारची शिकवण डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या विचारातून, आपल्या कार्यातून आणि आपल्या संपूर्ण जीवनामध्ये जी वाटचाल होती ती बाबासाहेबांची याच पद्धतीची होती। मी त्यांना या जयंतीनिमित्त अभिवादन करतो आणि माझी 2 शब्द त्यासोबत आहे वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष डॉक्टर निलेश दादा विश्वकर्मा। तर दादा आपल्यासोबत भीम जयंती निमित्त 2 शब्द बोलतो। आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती। त्यांचं बंधुत्व, समता आणि आपल्या संपूर्ण विश्वाला ज्या
संविधानामुळं आज आपला अधिकार हक्क मिळालेला आहे आणि या अधिकार हक्कामुळं आज अनेक कुटुंब सुखावली आहेत. खऱ्या अर्थानं त्या महामानवाच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला या आजच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. तर आपल्यासोबत आहे काँग्रेसचे गटनेते अनिस सौदागर. तर आपण जाणून घ्यावं यांचे मत काय. आज दिनांक 14/4/2026 विश्वरत्न भारतीय राज्यघटना के शिल्पकार महामानव संविधान के जनक इनकी डॉक्टर भीमराव जी अम्बेडकर इनकी जयंती है. इस जयंती के अवसर पर मैं लोगों को इतना कहना चाहता हूँ, जो डॉक्टर साहब ने संविधान बनाया है ये कोई सर पे रखने का नहीं है, ये सर में डालने का है. और मैं यहाँ के लोगों को इतना कहना चाहता हूँ, जो संविधान बनाया गया है ये पढ़ने के साथ साथ दिल में और सर में रखने की चीज़ है. और जो संविधान बनाया गया है उस पर मैं एक शेर कहना चाहता हूँ. फूल है गुलाब का पाकीज़गी का ये निशान. पाकीज़गी यानी पवित्र. फूल है गुलाब का पाकीज़गी ये निशान. लहू का रंग तो एक है, क्या हिंदू क्या मुसलमान. जय हिंद, जय भारत, जय भीम. तर आपल्यासोबत आहे चांदूर रेल्वे शहराचे नगरसेवक हर्षल दादा वाघ. तर दादा आपले मन व्यक्त करते. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती, त्यानिमित्त सर्व भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन व्यक्त करतो आणि आमच्या चांदूर रेल्वेच्या अध्यक्षा प्रियंकाताई विश्वकर्मा यांचे खास आभार मानतो की त्यांनी आज चांदूर रेल्वेमध्ये भारताचे संविधान याचे वाटप सर्व जनतेसाठी केले आहे. या संविधानाचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असून हे संविधान, माझी आपणा सर्वांना विनंती आहे आपल्या माध्यमातून, हे संविधान सर्व महिलांनी, खास करून महिलांनी एकदा वाचून या संविधानात त्यांना असणारे हक्क, त्यांचे असणारे अधिकार एकदा नक्की समजून घ्यावे. आपल्या आयुष्यात त्याचे खूप महत्त्वाचं कार्य घडणार आहे. त्याच्यामुळे हे संविधान आमच्या अध्यक्ष मॅडम जे आपल्या चांदूर रेल्वे शहरातील जनतेकरिता आज वाटप केले, तर मॅडमचे पुन्हा एकदा आभार मानतो. पुन्हा एकदा भीम जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आपल्यासोबत आहे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष केशव केने सर. तर हे आपल्यासोबत 2 शब्द बोलतील. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मी सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो. आपल्यासोबत आहे चांदूर रेल्वे नगर परिषदेचे बांधकाम सभापती गजानन ठाकरे सर. तर हे आपल्यासोबत 2 शब्द बोलतील. भारताचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व चांदूर शहरवासियांना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हो, समोर बघा. आज आपण ज्यांची जयंती साजरी करत आहोत त्याबद्दल उपस्थित सगळ्या मान्यवरांनी चांदूर रेल्वे शहरातील वासियांना शुभेच्छा दिल्या. तर बघत रहा आर्यस न्यूज, सक्षम महाराष्ट्र आवाज, सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्राचा.